राहुरी येथील वकील दाम्पत्य खून खटला प्रकरणात माफीच्या साक्षीदारांना गुन्ह्याची कबुली देत घटनाक्रम सांगितलाय। राहुरी तालुक्यातील मानोरी येथील ॲडव्होकेट राजाराम आढाव आणि त्यांची पत्नी ॲडव्होकेट मनीषा आढाव यांचं अपहरण आणि नंतर निर्घुण खून प्रकरणी न्यायालयात सुनावणी वेळी माफीचा साक्षीदार हर्षल ढोकणे राहणार उमरे तालुका राहुरी यांनी गुन्ह्याची कबुली देत 10 लाख रुपयांसाठी 5 जणांनी मिळून कट रचून वकील दाम्पत्यांचं अपहरण केलं होतं असं सांगितलं। दरम्यान न्यायालयात चक्कर आल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं, त्यामुळे सुनावणी स्थगित करण्यात आली, अशी माहिती सरकारी पक्षाचे वकील उज्ज्वल निकम यांनी दिली। राहुरीतील वकील दाम्पत्यांचं अपहरण कसं केलं, यात कोण कोण सहभागी होतं, कसा कट रचला, याचा घटनाक्रम माफीचा साक्षीदार हर्षल ढोकणे यानं न्यायालयासमोर सांगितला। घटनाक्रम सांगत असतानाच ॲडव्होकेट मनीषा आढाव यांचे हात बांधण्यासाठी वापरलेला गमछा त्यानं ओळखला। माहिती देत असतानाच त्याला चक्कर आल्यानं सुनावणी स्थगित करून त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। सलग 3 दिवस ही सुनावणी होणार असल्याचं ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी सांगितलं। न्यायालयासमोर हर्षल ढोकणे यानं सांगितलं की 24 जानेवारी रोजी किरण दुशिंग, बबन मोरे, भैया खांदे, शुभम महाडिक यांनी हॉटेल रॉयल पॅलेस येथे एका वकिलाला उचलायचे आणि त्याच्याकडून 10 लाख रुपये घ्यायचे, नाही दिले तर त्याचा गेम करायचा असा कट रचला। मला पैशांची गरज असल्यानं मीही त्यात सहभागी झालो। शुभम याने त्याच्या मित्राचा जामीन करायचा असल्याने पाथर्डी न्यायालयात जायचं आहे असं ॲडव्होकेट आढाव यांना सांगितलं होतं। त्यानुसार 25 जानेवारी रोजी आम्ही राहुरी न्यायालय येथे जाऊन ॲडव्होकेट आढाव यांना किरण दुशिंग याच्या वाहनात सोबत घेतलं। तेथून ब्राह्मणीजवळ माऊली हॉटेलच्या अलीकडे निर्जन स्थळी घेऊन गेलो आणि तेथे त्यांचे हात बांधले। आम्ही पोलीस असून तुमच्या मुलाने आळेफाटा येथून एका मुलीला पळवून आणले, त्यासाठी आम्ही आलो। तुम्हाला मॅटर मिटवायचा असेल तर 10 लाख रुपये द्या असं वकिलाला सांगितलं। त्यानंतर वकिलाला त्याच्या पत्नीला फोन करून मोहटादेवीला जायचं आहे असं खोटं सांगायला लावलं आणि त्यांच्या ओळखीच्या शुभम याला मनीषा यांना आणायला पाठवलं। शुभम त्यांना घेऊन आल्यावर त्यांनाही वाहनात बसवलं। तुमच्या घरी बसून चर्चा करू असं त्यांना सांगत आम्ही त्यांना त्यांच्या घरी घेऊन गेलो असं यावेळी हर्षल ढोकणे यानं न्यायालयात सांगितलं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24।